नमस्कार. मी कॉम्रेड राजू देसले, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक राज्याध्यक्ष. महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकांना या व्हिडिओद्वारे आवाहन करू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने आशांना गुलाबी रंगाचा कलर हा निश्चित करून संपूर्ण राज्यामध्ये गुलाबी कलरच्या साड्या गणवेश वापराव्यात अशा प्रकारचा आदेश करण्यात आला होता डिसेंबर महिन्यामध्ये, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील आशांना फक्त एकच गणवेश आणि शहरी भागातील आशांना 2 गणवेश अशा प्रकारचं परिपत्र काढलं होतं. याचा निषेध आयटकच्या आशा गट प्रवर्तक संघटनाच्या वतीने आपण केलेला होता. त्याचप्रमाणे आपण जानेवारी 2025मध्ये पत्र दिलेलं होतं महाराष्ट्राच्या शासनाला की जो गुलाबी कलर तुम्ही निश्चित केलेला आहे तो कलर, त्या रंगाच्या साड्या गणवेश हे अंगणवाडीच्या गणवेश म्हणून वापरला जातो. महाराष्ट्रातील अंगणवाडीच्या सेविका मदतनीस तो कलर वापरतात, म्हणून आम्हाला आशाताईंना हा रंग देता कामा नये अशी विनंती केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे जी ओळख आशाताई अनेक वर्षापासून काम करतायत आपापल्या जिल्ह्यामध्ये, जो कलर आहे त्या कलरची एक ओळख झालेली आहे, त्याचा विचार सरकारने करावा. आणि आशा गटप्रवर्तकांचा रंग महाराष्ट्रासारखा करायचा असेल तर गटप्रवर्तक आशाताईंकडनं त्यांचं मतं मागवावेत आणि त्याच्यानंतर नवा गणवेश हा द्यावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे. आणि म्हणून काल नाशिक जिल्हा परिषदेने मला लेखी पत्राद्वारे आपली भूमिका राज्याला कळवलेली आहे, असं पत्रही दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारला केलेल्या पत्रव्यवहाराचा सुद्धा पाठपुरावा आपण करत आहोत. परंतु एकाच विभागात एकच रंग 2 विभागांना देणं हे काही योग्य नाही. आशाताईंची स्वतंत्र ओळख आहे आणि म्हणून त्यांना स्वतंत्र रंग हा राज्यभरातला असावा याविषयी दुमत नाही. परंतु जुन्या रंगाची ओळख पुसत असताना नवा रंग मात्र गुलाबी रंग हा अंगणवाडी सेविकांचा आशांवरती लादणं हे काही योग्य नाही. याची शासनाने दखल घ्यावी असं आवाहन आपण केलेलं आहे. येणाऱ्या काळात त्याचा पाठपुरावा सुद्धा करत आहोत. आणि येणाऱ्या काळात मंत्र्यांना सुद्धा आपण विचारलं असता की हा रंग कोणी निश्चित केला, तर याविषयी सुद्धा ते उत्तर देऊ शकले नाहीत. कदाचित अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांना गुलाबी रंग खूप त्रास दिला आंदोलनामुळे, त्याच्यातून का हा रंगाची निवड त्यांनी केली की काय असा प्रश्न आपल्यासमोर आहे. परंतु येणाऱ्या काळात त्याचा पाठपुरावा करून हा रंग आशाताईंवरती लादू नये, कारण तो अंगणवाडीच्या ताईचा कलरचा रंग आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत आणि म्हणून त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण झालेली आहे आशा गटप्रवर्तकांची. त्याप्रमाणे या रंगाच्या बाबत विचार करावा आणि 2 गणवेश मात्र सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना दरवर्षी मिळालेच पाहिजेत. ही भूमिका आपण लेखीपत्राद्वारे केलेली आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचं काम येणाऱ्या काळात आयटक संघटना येणाऱ्या राज्य अधिवेशनात 27 आणि 28